विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लबमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान गेस्ट पेपर क्रमांक 4, ज्यामध्ये आपण 50 अतिसंभाव्य प्रश्न जे सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्सवर म्हणजे चालू घडामोडींवर आधारित असणार आहे. आजचा हा गेस्ट पेपर शिक्षक पात्रता परीक्षा, आरोग्य विभाग तथा पोलीस भरतीच्या स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. तर आपण हा सामान्य ज्ञानाचा गेस्ट पेपर नक्कीच बघावा आणि त्यामध्ये येणारे संभाव्य प्रश्न कोणते असतील ते आपण इथे पाहून घेऊया. इथे जे 50 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्या 50ही प्रश्नांची उत्तरे आपण नोट करा आणि सर्वात शेवटी 50 पैकी किती उत्तरे आपली योग्य आलीत हे सुद्धा तपासून बघा. म्हणजेच या ठिकाणाहून आपला सामान्य ज्ञानाचा अभ्यास कसा चाललाय हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. चला तर सुरुवात करूया. यातील पहिला प्रश्न बघा. डिफेन्स एक्स्पो 2022चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? 1 मध्य प्रदेश, 2 कर्नाटक, 3 अरुणाचल प्रदेश की 4 गुजरात. डिफेन्स एक्स्पो याचे आयोजन 2022चे आयोजन पर्याय क्रमांक 4 गुजरात येथे करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद म्हणजेच इंटरनॅशनल क्लायमेट समिट ICS 2020-21चा भाग म्हणून खालीलपैकी कोणता देश एक प्रमुख परिषद आयोजित करणार आहे? 1 फ्रान्स, 2 रशिया, 3 भारत की 4 जापान. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद आयोजित करणारा देश आहे तो म्हणजेच भारत असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. इस्कॉनची इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजे इस्कॉनचे संस्थापक असणाऱ्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाच्या 125व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते 125 रुपयांच्या विशेष स्मारक नाण्यांचे अनावरण करण्यात आले आहे? तर या ठिकाणी पर्याय आहेत. पहिला पर्याय श्रील भक्तिवेदांत रामचरण परमवीर, 2 आहे श्रील भक्तिवेदांत शैलजा प्रभुदेसाई, 3 आहे श्रील भक्तिवेदांत स्वाती प्रभुपाद आणि 4 आहे श्रील भक्तिवेदांत स्वामी गोविंद. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125व्या जयंतीनिमित्त इस्कॉनचे जे संस्थापक होते, ज्याचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, या संस्थेचे ते संस्थापक होते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 125 रुपयाचे विशेष स्मारक नाण्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टरने नुकतेच बार्सिलोना ओपन बुद्धिबळ स्पर्धा 2021चे जेतेपद म्हणजे विजेतेपद पटकावले आहे? 1 SP सेतुरामन, 2 मोहन व्यास, 3 कार्तिक वर्मा की 4 शर्मन दत्ता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 SP सेतुरामन यांनी हे बार्सिलोना ओपन बुद्धिबळ म्हणजे चेस टुर्नामेंट जिंकलेला आहे 2021चं. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट बेस्ट पुरस्कार 2021चा बेस्ट पुरस्कार जिंकलेला आहे? 1 BPCL, 2 HPCL, 3 पॉवर ग्रिड की 4 NTPC. उत्तर आहे 3 पॉवर ग्रिड. प्रश्न क्रमांक 6. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेच्या हॉकी क्रीडा प्रकारात रिकामी जागा या देशावर मात करत कांस्य पदक मिळवले आहे? 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा होती जी 21ला घेण्यात आली आणि यामध्ये भारताला कांस्य पदक मिळालं हॉकी या खेळामध्ये आणि त्याने कोणत्या देशावर मात केली हे इथं विचारण्यात आलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जर्मनी या देशाला त्यानं हरवून कांस्य पदक भारताने जिंकलेलं आहे. आणि 41 वर्षानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकी या प्रकारात पदक मिळालेलं आहे. मॉस्को स्पर्धेमध्ये यापूर्वी हॉकी या खेळाला त्यांनी पदक मिळवून दिलेलं होतं खेळाडूंनी, परंतु आत्ता भारतीय संघाने नुकतंच 2020च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच जापानच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनी विरुद्ध कांस्य पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी पहिली महिला
जलतरणपटू इमा मॅकियन रिकामी जागा या देशाची आहे? 1 अमेरिका, 2 चीन, 3 जपान की 4 ऑस्ट्रेलिया? उत्तरे पर्याय 4 ऑस्ट्रेलिया या देशाची इमा मॅकेलिन ही आहे. सलग 7 पदके ऑलिम्पिकमध्ये जिंकणारी ती पहिली महिला आहे. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या पहिला महिला वैमानिक रिकामी जागा यांना गुगलने डूडलद्वारे मानवंदना दिल्याने त्यांचे नाव चर्चेत आहे. 1 सरला ठकराल, 2 सुनीता विल्यम्स, 3 शिरीषा बांदला की 4 कल्पना चावला? भारताच्या पहिल्या वैमानिक असणाऱ्या ज्यांना गुगलने डूडलद्वारे मानवंदना दिली त्या आहेत सरला ठकराल. प्रश्न क्रमांक 9, 2021 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणारा क्रीडापटू ठरला आहे. 1 कुस्ती, 2 थाळीफेक, 3 भालाफेक की 4 नेमबाजी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भालाफेक या प्रकारात नीरज चोप्रा यांना 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालेला आहे. त्यांनी नीरज चोप्रा यांनी जे भालाफेक केलेला आहे, जॅव्हलिंग थ्रो ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतोय, ते जॅव्हलिंग थ्रो 87.05 इतके मीटर त्यांनी भाला फेकला आहे आणि हे भारतासाठी मिळालेल्या ऑलिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक आहे जे 13 वर्षानंतर भारताला मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 10, 2021 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने रिकामी जागा क्रीडा प्रकारात 41 वर्षांनी पदक जिंकले. 1 कुस्ती, 2 हॉकी, 3 बॉक्सिंग की 4 भालाफेक? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हॉकी. 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने क्रीडा प्रकारात 41 वर्षानंतर जे पदक जिंकले, ज्या क्रीडा प्रकारात पदक जिंकलेलं आहे ते आहे हॉकी आणि हॉकीमध्ये कांस्य पदक भारताला मिळालं आणि तो 5-4 असा पराभव जर्मनीचा भारताने केलेला आहे. प्रश्न क्रमांक 11, जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या बातमीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोण? 1 एलन मस्क, 2 जेफ बेझोस, 3 बर्नार्ड अर्नॉल्ड, 4 बिल गेट्स? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बर्नार्ड अर्नॉल्ड. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या दलात प्रथमच 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश झाल्याचे वृत्त नुकतेच चर्चेत होते? 1 ITBP, 2 CRPF, 3 SSB की 4 BSF? योग्य उत्तर आहे पर्याय 1 ITBP. प्रश्न क्रमांक 13, रिकामी जागापासून भारत हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होत आहे. 1 मे 2021 पासून, 1 जुलै 2021 पासून, 1 जून 2021 पासून की 1 ऑगस्ट 2021 पासून? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 ऑगस्ट 2021ला भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षता परिषदेमध्ये अध्यक्षपदाचं मान मिळालेलं आहे. जानेवारी 2021 पासून भारत अस्थायी सदस्य आहे. ज्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 5 असे राष्ट्र आहेत की जे स्थायी सदस्य आहेत आणि 10 अस्थायी सदस्य आहेत ज्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश होत आहे. प्रश्न क्रमांक 14, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेले ई-रुपी हे माध्यम रिकामी जागा या संदर्भात आहे. 1 आरोग्य, 2 वाहतूक आणि दळणवळण, 3 डिजिटल पेमेंट की 4 क्रीडा? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डिजिटल पेमेंट या संदर्भात ई-रुपी हे या गोष्टीचा शुभारंभ नुकतेच नरेंद्र पंतप्रधान यांनी केलेला आहे. नरेंद्र मोदी आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत आणि ते भारताचे 2दा म्हणजे BJP या पक्षातील भारतीय जनता पक्षातील सलग 2दा पंतप्रधान राहिलेले हे मुख्यमंत्री आहेत आणि पूर्ण कालावधी पूर्ण केलेला 10 वर्षाचा कालावधी पूर्ण करणारे पंतप्रधान ते ठरणार आहेत. प्रश्न बघूया.
पुढचं, पण त्या अगोदर काही महत्त्वाची माहिती बघा. NPCI आणि NHA यांनी विकसित केलेली ही डिजिटल पेमेंट ई-रुपी ही योजना आहे. प्रश्न पुढचा बघा, 15वा प्रश्न. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात कांस्यपदक मिळवणारा बजरंग पुनिया याने रिकामी जागा या वयोगटात आपले आव्हान निर्माण केले होते. 1 81 किलो, 2 53 किलो, 3 75 किलो की 4 65 किलो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 65 किलो या प्रकारात त्याने आपले आव्हान निर्माण केले होते आणि त्याच्यामध्येच त्याला कांस्यपदक या ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं आहे. पदक जिंकणारे हे पहिले कुस्तीपटू जे आहे ते आहे खाशबा जाधव आणि पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू आहे साक्षी मलिक. ऑलिम्पिकमध्ये मिळवणारे जे दोन्ही व्यक्ती आहेत खाशबा जाधव आणि साक्षी मलिक. प्रश्न क्रमांक 16. ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना विरुद्धच्या लढाई जिंकण्यासाठी आणखी एका लसीला भारतात मान्यता देण्यात आली. ही लस खालील पर्यायातून निवडा. 1 कोवॅक्सिन, 2 स्पुटनिक, 3 जॉन्सन अँड जॉन्सन आणि 4 आहे मॉडर्ना. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जॉन्सन अँड जॉन्सन. याने म्हणजे वॅक्सिनची जी निर्मिती आहे ती अमेरिकन कंपनीने केली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन ही बायोलॉजिकल या कंपनीद्वारे उत्पादन करण्यात येणार आहे. ही मूळ कंपनी अमेरिकेची आहे, तिचं नाव आहे जॉन्सन अँड जॉन्सन. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या पुरस्काराचे नाव बदलवून मेजर ध्यानचंद पुरस्कार असे ठेवण्यात आलेले आहे. 1 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2 द्रोणाचार्य पुरस्कार, 3 महाराणा रणजित सिंह पुरस्कार की 4 अर्जुन पुरस्कार. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. हे जुने नाव होते, त्याला बदलवून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवण्यात आलेलं आहे. आणि याची घोषणा 29 ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवस या दिवशी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारामध्ये 25 लाख रुपयाचं मानधन दिलं जातो आणि पहिला खेलरत्न पुरस्कार मिळालेला व्यक्ती आहे विश्वनाथ आनंद. कोण आहे? विश्वनाथ आनंद, हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 18. ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोनासोबतच महाराष्ट्रात धोका निर्माण करणारा व्हायरस खालील पर्यायातून निवडा. 1 डेंग्यू व्हायरस, 2 अल्फा व्हायरस, 3 डेल्टा व्हायरस की 4 झिका व्हायरस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोरोनासोबतच महाराष्ट्रात धोका निर्माण करणारा झिका व्हायरस हा आहे. प्रश्न क्रमांक 19. कोरोना विरुद्धच्या लढाईत नवीन प्रयोग करत रिकामी जागा या 2 लसींचे संमिश्रण डोस देण्यात येणार आहे. 1 कोवॅक्सिन आणि स्पुटनिक, 2 मॉडर्ना आणि फायझर, 3 कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड की 4 फायझर आणि कोविशिल्ड. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड यांचे संमिश्र डोस देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 20. PV सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी रिकामी जागा पदक जिंकले. 1 रौप्य, 2 कांस्य, 3 सुवर्ण की 4 एकही नाही. तर PV सिंधू यांनी कांस्य पदक भारताला जिंकून दिले टोकियो ऑलिम्पिकमध्ये. कांस्य पदक, कोणतं पदक? कांस्य पदक, जे वैयक्तिक प्रकारात 2 पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे आणि बिंग जियाओ चीनचा पराभव करून तिने PV सिंधूने हा पदक जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. केंद्र सरकारने विकसित केलेल्या एक्स-रे सेतू ॲपचा उपयोग काय आहे? 1 2025 पर्यंत TB या आजारावर पूर्ण नियंत्रण मिळवणे, 2 कोरोना इन्फेक्शनचे त्वरित निदान करणे, 3 विमानतळावर सुरक्षा पडताळणीस लागणारा वेळ कमी करणे की 4 अणुऊर्जेचा विकास कमी करणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोरोना इन्फेक्शनचे त्वरित निदान करणे, ज्यामध्ये कोरोना संदर्भात केंद्र शासनाने याआधीचे ॲप आरोग्य सेतू ॲप काढले होते. कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित असलेले हे ॲप आहे आणि CT स्कॅन किंवा RT-PCR उपलब्ध नसलेल्या ठिकाणी हे ॲप उपयुक्त सिद्ध होणार आहे, ज्याचं नाव आहे एक्स-रे सेतू ॲप. प्रश्न क्रमांक 22. केंद्र सरकारची प्रसाद योजना खालीलपैकी कशा संदर्भात आहे? 1 पशु पक्ष्यांचे संगोपन करणे, 2 तीर्थक्षेत्र आणि वारसा स्थळांचा विकास करणे की 3 आध्यात्मिक शाळांच्या विकासासाठी अनुदान देणे, 4 मोफत अन्न पुरवठा करणे.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तीर्थक्षेत्र आणि वारसा स्थळांना विकास करणे हे प्रसाद योजनेचं खालीलपैकी संदर्भ आहे, ज्यामध्ये प्रसाद योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसी या स्थळाचा कायापालट आणि विकास नुकतंच केंद्र शासनाने केलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, केंद्र शासनाच्या आहार क्रांती अभियानाचे उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? 1. देशातील सर्व नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करणे. 2. देशातील अन्नधान्याच्या लागवडीखालील क्षेत्रांचे प्रमाण वाढविणे. 3. संतुलित आहार आणि स्थानिक फळे आणि पालेभाज्या यांचे महत्त्व विशद करणे. की 4. कृषी क्षेत्रामध्ये अन्नधान्यांच्या लागवडीत प्रोत्साहन देणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संतुलित आहार आणि स्थानिक फळे आणि पालेभाज्या यांचे महत्त्व विशद करणे. प्रश्न क्रमांक 24, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणता लाभ देण्यात येणार आहे? 1. उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन. 2. उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. 3. महावितरणद्वारे घरगुती वीज जोडणी. की 4. 5 लाखापर्यंतचे विमा सुरक्षा कवच. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महावितरणद्वारे घरगुती वीज जोडणी हे जीवन प्रकाश योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेली ही म्हणजे त्यांच्यावर आधारित असलेलं त्यांच्या नावाने चालवली जाणारी ही योजना आहे, जिचं पूर्ण नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, ज्यामध्ये महावितरण या कंपनीकडून घरगुती वीज जोडणीसाठी 500 रुपये इतकी अनामत रक्कम जमा करावी लागेल आणि ती रक्कम 5 हप्त्यात भरता येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचं बघा, 25वा प्रश्न, कोविड-19 महामारीत कर्तव्य बजावत असताना मृत पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास रिकामी जागा इतक्या रुपयाचे अर्थसहाय्य केले जाते? 1. 20 लाख. 2. 25 लाख. 3. 50 लाख. की 4. 15 लाख. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 50 लाख. प्रश्न क्रमांक 26, ऑक्सिजनची कमतरता दूर व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवले? 1. मिशन O2. 2. मिशन ऑक्सिजन स्वावलंबन. 2. मिशन कोरोना कंक्वेर. की 4. मिशन महाप्राण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मिशन ऑक्सिजन स्वावलंबन ही योजना ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राबवली होती. प्रश्न क्रमांक 27, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमाधारकाला किती रुपयाचे आरोग्य विमा कवच प्रदान केले जाते? पर्याय 1. 15 लाख. 2. 1 लाख. 3. 5 लाख. की 4. 10 लाख. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 5 लाख. जीवन विमा ही मृत्यू झाल्यास रक्कम मिळते आणि आरोग्य विमा ही आरोग्य उपचारासाठी रक्कम मिळते. ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, ज्यामध्ये 5 लाख इतकी रक्कम दिली जाते. प्रश्न क्रमांक 28, राष्ट्रीय गोकुळ अभियानाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? 1. देशी गायींच्या जातीचा विकास आणि जोपासना करणे. 2. शेतीसाठी सेंद्रिय खते पुरवणे. 3. लहान मुलांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणे. की 4. दुग्ध व्यवसायास चालना देणे. उत्तर पर्याय क्रमांक 1, देशी गायीच्या जातींचा विकास आणि जोपासना करणे. आणि या योजनेसाठी ई गोपाला नावाचे ॲपसुद्धा सरकारने विकसित केलेलं आहे, त्याचं नाव आहे ई गोपाला. प्रश्न क्रमांक 29, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत देशातील सर्व व्यक्तींना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठरले आहे? 1. 2022, 2024, 2025 की 2023. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2021 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला सर्व व्यक्तीला पक्की घरे देण्याचं लक्ष्य प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये केंद्र शासनाने आखले आहे. या योजनेसाठी 1,20,000 रुपये अनुदान सखल भागात आणि 75 ते 1,30,000 रुपये अनुदान डोंगराळ भागात दिले जाते. प्रश्न क्रमांक 30, हर घर जल अभियान अंतर्गत सर्व घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा
करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे उद्दिष्ट रिकामी जागा या वर्षापर्यंत पूर्ण करायचे आहे. 2027, 2026, 2025 की 2024. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2024. सर्व घरात स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी हे अभियान केंद्र शासनाने चालवले आहे. हर घर जल अभियान ही केंद्र शासनाची योजना आहे. प्रश्न क्रमांक 31. केंद्र सरकारने सुधारित समग्र शिक्षण योजना 2च्या अंमलबजावणीसाठी 5 वर्ष मान्यता दिली आहे. तो 5 वर्षाचा कालावधी खालील पर्यायातून निवडा. 1. 2020-21 ते 2024-25, 2024-25 ते 2026-27, 2022-23 ते 2026-27 की चौथा पर्याय 2021-22 ते 2025-26. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी मान्यता दिलेली आहे, ज्याचं नाव आहे समग्र शिक्षा योजना. ही योजना सर्व शिक्षा अभियानाचाच एक भाग आहे. इयत्ता 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण पुरविणे हा यामागचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या नेत्याच्या नावाने रिकामी जागा शेतकरी अपघात विमा योजना सुरू आहे? 1. विलासराव देशमुख, 2. BR अंतुले, 3. गोपीनाथ मुंडे की 4. प्रमोद महाजन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गोपीनाथ मुंडे यांच्या नावानेच शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते. यामध्ये लाभार्थी जो असतो लाभार्थी 10 ते 75 वयोगटातील शेतकरी असायला पाहिजे. अपघाती जर मृत्यू झाला तर त्यामध्ये 2 लाख रुपये त्यांना सहाय्य मिळेल. सोबत अपंगत्व जर आलं असेल तर 1 लाख इतकं रुपये त्या अनुदानातून मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल अभियानांतर्गत शेतमालाची विक्री शेतकऱ्यापासून थेट रिकामी जागा केली जाणार आहे. 1. दलालांना, 2. बाजारपेठेत, 3. शासनाला की 4. ग्राहकांना. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. थेट ग्राहकांना शेतकरी आपला माल विकू शकणार आहे. ज्या योजनेचं नाव आहे हे विकेल ते पिकेल ही अभियान योजना आहे आणि यामध्ये ही संकल्पना माननीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची आहे. प्रश्न क्रमांक 34. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत लाभधारकांना खालीलपैकी कोणता फायदा दिला जातो? 1. मोफत धान्य वाटप, 2. मोफत औषधी वाटप, 3. मोफत विमा पॉलिसी की 4. मोफत वस्त्र वाटप. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. मोफत अन्नधान्य वाटप. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति माणशी दरमहा 5 किलो मोफत अन्नधान्य वाटप केले जाते. प्रश्न क्रमांक 35. केंद्र शासनाने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना नोंदणी करण्यासाठी एक नवीन पद्धत सुरू केली आहे. तिचे नाव खालीलपैकी पर्यायातून निवडा. 1. PM स्वनिधी, 2. PM स्ट्रीट वेंडर की 4. 3. उद्यम रजिस्ट्रेशन की 4. उद्योग आधार. योग्य उत्तर याचा आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. उद्यम रजिस्ट्रेशन. ज्याचं जुनं नाव जी होती ते होतं उद्योग आधारित मेमोरेंडम. आता नवीन पद्धत जी आलेली आहे ती उद्यम रजिस्ट्रेशन आहे. प्रश्न क्रमांक 36. ऑलिम्पिक स्पर्धेत 2दा पदक जिंकणारी महिला म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूने विक्रम नोंदवला आहे? 1. PV सिंधू, 2. मेरी कॉम, 3. मीराबाई चानू की 4. सायना नेहवाल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. PV सिंधू. PV सिंधू यांनी 2016 मध्ये रिओ द जेनेरो स्पर्धेत रौप्य पदक जिंकला होता आणि या वर्षीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37. कुस्ती प्रकारात भारताला बजरंग पुनिया यांनी 65 किलो वजन गटात रिकामी जागा पदक जिंकून दिले. 1 कांस्य, 2 सुवर्ण, 3 रौप्य की 4 यापैकी नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कांस्य पदक बजरंग पुनिया यांनी 65 किलो वजन गटात जिंकून दिले आणि ते प्रॉपर राज्य ज्यांचं आहे हरियाणा राज्याचे ते आहेत. प्रश्न क्रमांक 38. योग्य पर्याय निवडा. 2021 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या महिला संघाने रौप्य पदक जिंकले. पर्याय 2. 2021 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या महिला संघाने कांस्य पदक जिंकले. पर्याय 3. 2021 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या पुरुष संघाने रौप्य पदक जिंकले की 4.
2021 ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या पुरुष संघाने कांस्य पदक जिंकले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 2021 ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष संघाने हॉकी या खेळ प्रकारात कांस्य पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 39. 2021 प्रत्यक्षात पार पडलेली ही कितवी ऑलिम्पिक स्पर्धा होती? 34वी, 33वी, 32वी की 31वी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 32वी. जी ठिकाण होतं टोकियो, जपान इथलं ते शहर आहे आणि ते होतं 23 जुलै ते 8 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 40. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 1 थॉमस बाक, 2 डेनिस ऑसवर्ल्ड, 3 जॅक्वास रॉज की 4 बेट्रिक लेन? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 थॉमस बाक. प्रश्न क्रमांक 41. 2021 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणारा देश खालीलपैकी कोणता आहे? 1 चीन, 2 ब्रिटन, 3 अमेरिका की 4 जापान? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका, ज्याने 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 39 सुवर्णपदक जिंकली आणि चीनने 38 सुवर्णपदक जिंकले, ज्यामध्ये सर्वात जास्त पदके अमेरिका या देशाने, तर सर्वात 2 नंबरला 88 पदे चीनने आणि भारताचा यामध्ये पदकाच्या रांगेमध्ये 48वे स्थान, ज्यामध्ये एकूण भारताने 7 पदके जिंकले, त्यामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य आहे. 1 सुवर्ण भालाफेक या प्रकारामध्ये नीरज चोप्रा यांना देण्यात आलेला आहे, म्हणजे त्यांना मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 42. ऑलिम्पिक स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी भारताचे ध्वजवाहक खालीलपैकी कोण होते? 1 मनप्रीत सिंग आणि पी.व्ही. सिंधू, 2 अभिनव बिंद्रा आणि पी.व्ही. सिंधू, 3 अभिनव बिंद्रा आणि मेरी कॉम की 4 मनप्रीत सिंग आणि मेरी कॉम? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मनप्रीत सिंग आणि मेरी कॉम हे ध्वजवाहक होते. या ध्वजवहन समारंभात भारताचे स्थान जे आहे ते 21वे होते, हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. प्रश्न क्रमांक 43. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा याने रिकामी जागा वर्षानंतर भारताला सुवर्णपदक मिळवून दिले? 1 13 वर्षानंतर, 2 23 वर्षानंतर, 3 9 वर्षानंतर की 4 11 वर्षानंतर? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13 वर्षानंतर भारताला सुवर्णपदक त्यांनी मिळवून दिलेलं आहे. अभिनव बिंद्रा यांना 2008 नेमबाजी या प्रकारात सुवर्णपदक मिळालेलं होतं आणि ऑलिम्पिकमध्ये मिळालेले हे दुसरे सुवर्णपदक आहे, जे जॅव्हलिंग थ्रो या प्रकारामध्ये मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणत्या देशाला आपल्या देशाचा ध्वज धारण करून या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेता आला नाही? 1 ब्रिटन, 2 इटली, 3 जर्मनी की 4 रशिया? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रशिया. रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध असल्यामुळे त्यांनी रशियन ऑलिम्पिक कमिटी या नावाने भाग घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 45. वेटलिफ्टिंग प्रकारात मीराबाई चानू यांनी रिकामी जागा या वजन गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिले? 1 43 किलो, 2 65 किलो, 3 57 किलो की 4 49 किलो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 49 किलो या प्रकारामध्ये रौप्य पदक मीराबाई चानू यांनी मिळवून दिलं आहे. ती मणिपूरची आहे आणि एकूण उचललेलं वजन जे आहे ते 204 किलो इतकं वेट लिफ्टिंग त्यांनी केलं होतं. प्रश्न क्रमांक 46. टोकियो 2021 ऑलिम्पिक स्पर्धेचे मॅस्कॉट खालील पर्यायातून कोणते होते ते निवडा? 1 सामुराई, 2 वेन लॉक, 3 मिरई तोवा की 4 रेड पांडा? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 46 3 मिरई तोवा. हे एक चिन्ह असते, यालाच शुभंकर असेही म्हणतात आणि झालेल्या पॅराऑलिम्पिकचे मॅस्कॉट जे आहे ते सोमेटी होते, हे सुद्धा लक्षात घ्या. पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या सोमेटी आणि टोकियो 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे मॅस्कॉट होते मिरई तोवा. मिरई तोवा पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे बघूया. 47.
या क्रीडा प्रकारात हरियाणाच्या रवी दहिया या खेळाडूने भारताला रिकामी जागा पदक जिंकून दिले. रौप्य, 2 सुवर्ण, 3 कांस्य की 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 47चं पर्याय क्रमांक 1, रौप्य पदक जिंकून दिले. वजन गट 57 किलो या प्रकारात कुस्ती प्रकारात त्यांनी हा पदक जिंकलेला आहे आणि ते तिसरे खेळाडू आहेत जिंकणारे. आणि सुशील कुमार 2008 मध्ये जिंकले होते, 2012 मध्ये सुद्धा, आणि योगेश्वर दत्त 2012 मध्ये. असे हे पहिले व्यक्ती, दुसरे व्यक्ती आणि तिसरे व्यक्ती कुस्ती प्रकारात पुरुष गटामध्ये 57 किलो वजन गटामध्ये जिंकणारे हे रवी दहिया तिसरे व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 48, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण किती खेळांचा समावेश होता? 53 खेळ, 63 खेळ, 33 खेळ की पर्याय क्रमांक 4 43 खेळ? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 33 खेळांचा समावेश करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 49, 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर भारताने एकूण 7 पदके जिंकले आहेत. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे, ज्यामध्ये सुवर्ण 1, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 50, शेवटचा प्रश्न आजच्या या गेस्ट पेपरमधील असणार आहे. आसामची लवलीना बोरगोहेन हिने 69 किलो गटात भारताला कांस्य पदक जिंकून दिले. तिने कोणत्या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे? 1 कुस्ती, 2 बॉक्सिंग, 3 वेटलिफ्टिंग की 4 भालाफेक? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात तिने भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे, ज्यामध्ये याआधी मेरी कॉम 2012 मध्ये यांनी भाग घेतला होता बॉक्सिंग या प्रकारात आणि त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं होतं. आणि लवलीना बोरगोहेन यांनी सुद्धा कांस्य पदक या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेले संपूर्ण 50ही प्रश्न आपल्याला समजले असतील आणि हे करंट अफेअर्सवर आधारित असलेले आपण प्रश्न नोट केले असतील. एकूण 50 पैकी किती उत्तरे आपण योग्य दिलात हे नक्की आपण कॉमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.